तर एक्सरसाइज 1.1 मधील आपण एक्झाम्पल बघतोय. तर एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर या फंक्शनला आपण y मानलं आणि याचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स जर घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx आणि dy बाय dx ऑफ हे फंक्शन. पण हे फंक्शन आहे ते u अपॉन v या फॉर्म सारखं आहे, म्हणजे dy बाय dx ऑफ, इथं रूल कोणता यूज करावा लागेल, dy बाय dx ऑफ u अपॉन v इक्वल टू v इंटू du बाय dx माइनस u इंटू dv बाय dx अपॉन v स्क्वेअर. जर मी हा रूल यूज केला तर काय होईल, डिनोमिनेटर v as it is into derivative of numerator minus numerator as it is into derivative of denominator upon denominator square होईल. तर हे पुन्हा सिंप्लिफाय करताना आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल आणि हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. तर या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा मला काय करावं लागेल, याला जर f ऑफ x मानलं तर f ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि इथं रूट ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर नेक्स्ट स्टेपला ही टर्म आहे सी आणि f ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला वापरून हे डेरिव्हेटिव्ह मिळेल, मायनस ही टर्म आहे सी आणि रूट ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह यूज केलं तर ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल आणि रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल, स्क्वेअरला रूट निघून जाईल. आता या टर्म मध्ये काय होतंय, हे टर्म आहे सी कॅरी फॉरवर्ड होईल, याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 2x होईल. त्याप्रमाणे ही टर्म आहे सी कॅरी फॉरवर्ड होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळून जाईल आपल्याला 2x मिळून जाईल अपॉन काय असेल तो डिनॉमिनेटर. पुन्हा हे 2x इंटू 4 काय होईल 8x. ही टर्म आहे सी आणि ही टर्म 2 ला 2 काय होणार आहे कॅन्सल होऊन x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 होईल अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर होईल. आता जनरली काय करतोय आपण, तर एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 3 इथं पण आहे आणि इथं पण आहे आणि हा डिनॉमिनेटर इथं घेतोय, तर एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 3 कॉमन घेतलं तर इथं रिमेनिंग राहील 8x इंटू ही टर्म आणि ही क्यूब ची टर्म गेली म्हणजे एक टर्म ही राहते इंटू x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 राहते. पण याच्यामध्ये पुन्हा काय करूया आपण, या ब्रॅकेटचा जर एलसीएम घेतला तर एलसीएम घेतल्यानंतर काय होणार आहे इथं, तर या टर्मने इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे सेम टर्म मल्टिप्लाय केलं तर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर होईल म्हणजे स्क्वेअरला रूट काय होणार आहे निघून जाऊन ही टर्म राहणार आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि हे टर्म काय होणार आहे कायम कॅरी फॉरवर्ड होणार आहे. तर आपण या ब्रॅकेटला टार्गेट ठेवूया, तर 8x इंटू एक्स स्क्वेअर काय होईल 8x क्यूब मायनस 40x मायनस x क्यूब मायनस ऑफ 2x अपॉन डिनॉमिनेटर आहे स पुन्हा 8x क्यूब मायनस x क्यूब काय होईल 7x क्यूब मायनस 40 मायनस 2 मायनस 42x होईल आणि याच्यातून पुन्हा 7 जर बाहेर आलं तर हे 7 इथं घेतोय, हा ही टर्म आणि या दोन्ही टर्म मधून x कॉमन निघतंय, हा डिनॉमिनेटर आणि x कॉमन काढल्यानंतर 7x कॉमन काढल्यानंतर 7x एक्स स्क्वेअर मायनस 6 अपॉन ही टर्म शिल्लक राहील. तर अशा प्रकारे हे डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल टेबल व्हॅल्यूज दिलेत तुम्हाला f g f डॅश आणि g डॅश ची. तर ह्या x च्या व्हॅल्यू 2 4 6 आहेत, f त्यावेळेस x ची व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू 1 आहे, x 2 असताना फंक्शनची व्हॅल्यू 3 आहे, x इक्वल टू 6 असताना f ऑफ x ची व्हॅल्यू
5 आहे, तसंच 2 असताना x ची व्हॅल्यू g ऑफ x 6, त्याप्रमाणे हे इंटरसेक्शन व्यवस्थित बघून घ्या आणि या व्हॅल्यूज आपल्याला प्रोव्हाइड केली. तर इफ r ऑफ x दिलेलं फंक्शन r ऑफ x काय आहे, f ऑफ g ऑफ x आहे, तर r डॅश ऑफ 2 काढायचं. म्हणजे हे r ऑफ x हे कंपोजिट फंक्शन दिले आहेत आपल्याला आणि r ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह r डॅश ऑफ x मिळेल आणि पुन्हा x चं रिप्लेसमेंट कशाने करायचंय, 2 न करायचंय. तर बघूया. तर r ऑफ x इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x दिलंय, याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घेऊया, x घेऊया. तर r ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह होईल r डॅश ऑफ x हेच d बाय dx ऑफ r ऑफ x हे r डॅश ऑफ x होईल आणि d बाय dx ऑफ कॉम्पोजिट फंक्शन असेल तर f ऑफ g ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, f डॅश ऑफ g ऑफ x आणि पुन्हा g ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल g डॅश ऑफ x. तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय r डॅश ऑफ 2, याचा अर्थ x चं रिप्लेसमेंट मला काय करायचंय, 2 न या इक्वेशन नंबर 2 मध्ये. म्हणजे पुट x इक्वल टू काय करतोय, 2 करतोय. तर हे r डॅश ऑफ 2 काय होईल, f डॅश ऑफ g ऑफ 2 होईल आणि g डॅश ऑफ 2 होईल. म्हणजे हे r डॅश ऑफ 2, पण हे g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय प्रोव्हाइड केली बघा क्वेश्चन मध्ये, g ऑफ 2 हे g ऑफ x आहे आणि हे 2 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू जर इथं 2 ठेवली तर g ऑफ 2 काय मिळेल, मला 6 मिळेल. म्हणजे g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, 6 दिली, इथं लिहिली मी. म्हणजे g ऑफ 2 6 ठेवलं तर हे f डॅश ऑफ 6 होईल इंटू g डॅश ऑफ 2. पण g डॅश ऑफ 2 काय होतंय बघा, ही g डॅश ऑफ 2 ही व्हॅल्यू काय केली प्रोव्हाइड, 4 प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 4 इथं पुट करतोय. पुन्हा f डॅश ऑफ 6 हवाय आपल्याला, पुन्हा त्या टेबल मध्ये जावं लागेल. इथे f डॅश च्या क्वांटिटीज आहेत आणि इथं 6, या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा -4 आहे. म्हणजे f डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू काय होणार आहे, -4 होणार आहे. ती व्हॅल्यू जर ठेवली तर ही 4 इंटू याची व्हॅल्यू -4 हे -16 मिळून जाते. नेक्स्ट काय विचारलंय, r ऑफ x दिलंय फंक्शन कॅपिटल R ऑफ x हे g ऑफ 3 प्लस f ऑफ x दिलंय. तर r डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायचंय. तर हे r ऑफ x दिलेलं फंक्शन इक्वेशन नंबर 3 मानतोय, याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. तर r ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ r ऑफ x होईल आणि राइट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ हे फंक्शन आहे असं होईल. पण r ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह हे r डॅश ऑफ x लिहिता येईल आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेताना कंपोजिटचा रूल, g चं डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ आणि हा जो पार्ट असेल आहेच राहील इंटू याचं पण काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागेल. पुन्हा ही टर्म आहेची कॅरी फॉरवर्ड करतोय आणि 3 प्लस f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घेताना 3 चं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, इग्नोर करून टाकलं आणि f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, f डॅश ऑफ x. आता क्वेश्चन मध्ये होतं r डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायचा. तर याचा अर्थ काय करावं लागेल आपल्याला, x इक्वल टू 4 पुट करावं लागेल या इक्वेशन नंबर 4 मध्ये. मग जर x जर 4 पुट केलं तर r डॅश ऑफ 4 इक्वल टू g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ 4 इंटू f डॅश ऑफ 4 मिळेल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होऊन जाणार आहे r डॅश ऑफ 4 इक्वल टू ही होऊन जाणार आहे. हे आहे असं लिहितोय, पण f ऑफ 4 ची व्हॅल्यू तुम्हाला टेबल मध्ये जर बघितली तर 3 प्रोव्हाइड केलेली आहे आणि f डॅश ऑफ 4 ची ही 5 प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे हे f ऑफ 4 ची व्हॅल्यू 3 ठेवली, ही 3 आहे असं आणि f डॅश ऑफ 4 ची ही 5 व्हॅल्यू दिलेली आहे. हे 3 प्लस 3 6 होईल. म्हणजेच काय होणार आहे, इंटू 5 आहे. म्हणजे 5 इंटू काय होणार आहे, g डॅश ऑफ 6 होईल. पण g डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू तुम्हाला 7 प्रोव्हाइड केली, म्हणजे 5 इंटू 7 काय होऊन जाईल, 35 होऊन जाईल. सेम त्या पद्धतीने बाकीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कंपोजिट फंक्शनचीच आयडिया इथं यूज करायची. जर थर्ड एक्झाम्पल s ऑफ x इक्वल टू f ऑफ 9 मायनस f ऑफ x असेल तर s डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायचंय. हे s ऑफ x दिले त्याच्यावरून, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचंय आणि नंतर ना x चं रिप्लेसमेंट कशाने करायचंय, 4 ने करायचं. तर बघूया हे दिलेलं फंक्शन आणि याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं, याचं डेरिव्हेटिव्ह होईल s डॅश ऑफ x, जे इथं असं लिहिले आणि इथं s डॅश ऑफ x घेतलंय आणि d बाय dx ऑफ f ऑफ 9 मायनस f ऑफ x होईल.
आणि f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश हा ब्रॅकेट पार्ट आहे असं राहील, पण त्याचं पुन्हा काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पुन्हा हा आहे असा कॅरी फॉरवर्ड करतोय, याचा डेरिव्हेटिव्ह 9 चं 0 होईल, मायनस ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x होईल, म्हणजे s डॅश x काय म्हणून जातंय, हे मायनस आणि f डॅश ऑफ 9 मायनस f ऑफ x इनटू हा f डॅश ऑफ x आहे. पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे s डॅश ऑफ 4, म्हणजेच इथं काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू 4 पुट करावं लागेल इक्वेशन नंबर 6 मध्ये, म्हणजे s डॅश ऑफ 4 इक्वल टू काय होईल, मायनस ऑफ f डॅश 9 मायनस f डॅश ऑफ 4 इनटू f ऑफ 4 इनटू f डॅश ऑफ 4. हे जर सिम्प्लिफाय केलं तर f ऑफ 4 ची व्हॅल्यू आणि f डॅश ऑफ 4 ची दिली, ती f ऑफ 4 ची व्हॅल्यू ठेवली, f डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू ठेवली, तर काय होईल, मायनस ऑफ f डॅश 9 मायनस 3 इनटू 5, पण हे 9 मायनस 3 होईल 6, म्हणजेच काय होणार आहे, मायनस 5 टाइम्स f डॅश ऑफ 6. पण f डॅश ऑफ 6 काय प्रोव्हाइड केले आपल्याला, मायनस 4 केले, आणि मायनस 5 इंटू मायनस 4 होईल 20. त्याप्रमाणे हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. काय येते सोल्युशन पुढच्या स्टेपला बघा, x इक्वल टू 6 पुट केलं तर s डॅश ऑफ 6 इज इक्वल टू मायनस 21 होईल. तर या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, assume that f dash of 3 equal to minus 1, g dash of 2 equal to 5, g of 2 equal to 3, आणि फंक्शन दिले y is equal to f of g of x, म्हणजे कंपोजिट फंक्शन प्रोव्हाइड केलंय, आणि फाइंड आउट करायचे dy by dx at x is equal to 2. म्हणजे हे फाइंड आउट करायचं असेल तर y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचे अगोदर, आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं आपल्याला, x is equal to 2 पुट करायचे. तर बघूया, दिलेलं फंक्शन जे आहे कंपोजिट फंक्शन y is equal to f of g of x आहे, याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x जर घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल dy by dx is equal to dy dx ऑफ, हा जो राइट हँड साइडचा पार्ट आहे f of g of x त्याचं डेरिव्हेटिव्ह, हे पुन्हा आहे असं, पण f of g of x चं डेरिव्हेटिव्ह कंपोजिटचा रूल यूज करून काय होईल, f डॅश ऑफ g of x इनटू g डॅश ऑफ x. तर हे डेरिव्हेटिव्ह झालं आपलं इथपर्यंत dy by dx. आता पुढचं काय काम आहे आपल्याकडे, x is equal to 2 पुट करायचं. मग इथं x equal to 2 जर पुट केलं तर हेच लेफ्ट हँड साइड काय होईल 2, जे इथं दिलेच dy by dx is equal at x equal to 2 ला फाइंड आउट करायचंय, म्हणजे x is equal to काय पुट करावं लागेल, 2, हे इक्वेशन नंबर 2 मध्ये करावं लागेल. म्हणजे हे इक्वल टू जे इक्वेशन नंबर 2 होतं ते f डॅश ऑफ g ऑफ 2 इनटू g डॅश ऑफ 2 होईल. पण आपल्याला प्रोव्हाइड काय केलंय, g ऑफ 2 ची व्हॅल्यू 3 प्रोव्हाइड केली आणि g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे g ऑफ 2 ची व्हॅल्यू 3 पुट करतोय आणि g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 केली, तर इथं f डॅश ऑफ 3 होईल इनटू 5, पण हे 5 मल्टिप्लाय आहे म्हटल्यानंतर 5 इनटू f डॅश ऑफ 3 होईल. पण f डॅश ऑफ 3 ची पण व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे इज इक्वल टू -1, आणि ती f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू जर पुट केली तर 5 इनटू -1 इक्वल टू -5, ही dy by dx at x इक्वल टू 2 ची होईल. तर एक्झाम्पल या टाइपचे एकदम सोपे आहे, फक्त व्यवस्थित काय दिले आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय काढायचे ते व्यवस्थित बघायचं काम आपलं. तर हे दिलेलं फंक्शन h of x is equal to root of 4fx plus 3gx, फिर f of 1 g of 1 f dash g dash 1 च्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि फाइंड आउट करायचे काय h dash of 1. म्हणजे बघा आता इथं h of x हे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि h of x चं डेरिव्हेटिव्ह हे h dash of x काढावं लागेल, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर x चं रिप्लेसमेंट काय करावं लागेल, 1 नी करावं लागेल. मग सोल्युशन मध्ये काय होईल, दिलेलं फंक्शन जे h of x आहे त्याला इक्वेशन नंबर 1 मानतोय आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करूया की जेणेकरून h of x चं डेरिव्हेटिव्ह हे d by dx of h of x म्हणजेच h dash of x होईल, आणि d by dx of काय करतोय राइट हँड साइडला या टर्मचं घेतोय. पण हे रूट ऑफ
रूट मधली जी क्वांटिटी आहे याला थोडा वेळ आपण जर एफ ऑफ एक्स मानलं तर रूट ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्याप्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स यूज केला. तर पुढच्या स्टेपला हे आहे असं कॅरी फॉरवर्ड होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह 4 इंटू एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह होईल आणि 3 कॉन्स्टंट आणि जी ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स होईल. ते इथं दिलंय. ही टर्म आहे अशी कॅरी फॉरवर्ड झालेली आहे. म्हणजे हे मिळालं आपलं एच डॅश ऑफ एक्स. आता याच्यामध्ये एच डॅश ऑफ 1 फाइंड आउट करायचं आहे. याचा अर्थ x इज इक्वल टू 1 मला कशामध्ये ठेवावं लागेल इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे हे काय होईल बघा एच डॅश ऑफ 1 इक्वल टू ही टर्म आहे ती न्यूमरेटरची ऍक्च्युअली म्हणजे 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 अपॉन 2 रूट ऑफ एफ ऑफ 4 टाइम्स एफ ऑफ 1 प्लस 3 टाइम्स जी ऑफ 1 होईल. पण या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू काय इथं 3 आहे प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे ती 4 आहे. इथं पुट करतोय 2 रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ 1 ची 4 आणि 3 इंटू जी ऑफ 1 ची 3. तर हे 4 इंटू 3 12 प्लस 12 असं होईल आणि हे 16 प्लस 9 हे असं होईल. पण 16 प्लस 9 25 होतंय आणि न्यूमरेटरला 24 होतंय. पण रूट ऑफ 25 5 होणार आणि हे 2 ला 2 कॅन्सल झाले की 12/5 हे याचं सोल्युशन होऊन जाईल. आता नेक्स्ट काय दिलंय फाइंड द एक्स कोऑर्डिनेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण त्यावेळेस काय दिलंय y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x प्रोव्हाइड केलंय आणि ते x चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. ते मात्र 0 आणि 2 पाय च्या मधलेच फाइंड आउट करायचे. आता हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्यामुळे x हे च्या व्हॅल्यू तुम्हाला भरपूर मिळतील कधी dy/dx इक्वल टू 0 असेल त्यावेळेस. म्हणजे हे फंक्शन दिलंय त्याच्यावर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचंय आणि डेरिव्हेटिव्ह कशाशी इक्वेट करायचंय 0 शी करायचंय आणि ते केल्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू 0 टू 2 पाय मधलीच फाइंड आउट करायची. त्याच्या बाहेरची पण नाही पाठीमागची पण नाही. तर हे y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x दिलंय. तर हे dy/dx फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायला पाहिजे. म्हणजे y चं डेरिव्हेटिव्ह हे आणि dy/dx ऑफ ही टर्मचं डेरिव्हेटिव्ह होईल. पण मायनस असल्यामुळे sin 2x चं सेपरेट आणि 2 कॉन्स्टंट आहे -2 आणि इथं sin x चं डेरिव्हेटिव्ह. पण sin 2x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल 2 cos ऑफ 2x मायनस 2 इंटू sin x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल cos ऑफ x होईल. तर हे 2 कॉमन जर बाहेर घेतलं आणि cos 2x इज इक्वल टू 2 cos square x मायनस 1 ठेवलं तर हे आणि -2 cos x आहे असं. तर मी पुन्हा काय करतोय या दोन्ही टर्म मधून 2 कॉमन घेतोय राहतंय 2 cos square x मायनस 1 आणि हे मायनस cos ऑफ x राहतंय. तर ही मिळाली आपली dy/dx ची व्हॅल्यू. पण इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला काय प्रोव्हाइड केलंय dy/dx इज इक्वल टू 0 इक्वेट करायचंय आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग dy/dx इज इक्वल टू जर 0 असेल ते dy/dx 0 ला इक्वेट केलं तर राइट हँड साइड पण मला काय करावं लागेल 0 शी इक्वेट करावी लागेल. पण हे 2 नॉन झिरो आहे ते जर राइट हँड साइडला गेलं तर 0/2 होईल आणि 0/2 0 जाईल होईल. म्हणजेच काय होईल ही ब्रॅकेट क्वांटिटी इक्वल टू काय होणार आहे 0. पण याच्याकडे नीट बघितलं व्हेरिएबल टर्म तर ही cos square x आणि cos x आहे. म्हणजे हे जर नीट बघितलं तर हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन cos ऑफ x. तर याच्यासाठी जनरल फॉर्म्युला काय आहे cos x इज इक्वल टू -b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथं a ची व्हॅल्यू असेल cos square x चा कोएफिशिएंट तर a इज इक्वल टू असेल 2 b इज इक्वल टू -1 आणि c ची व्हॅल्यू पण काय होईल -1.
ए या फॉर्म्युलामध्ये ठेवली तर b ची व्हॅल्यू -1 म्हणजे मायनस ऑफ b इज -1 प्लस और मायनस रूट ऑफ b इज -1 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इज 2 इंटू c इज -1 अपॉन 2 इंटू a. नेक्स्ट स्टेपला मायनस ऑफ मायनस प्लस 1 होईल, हा 1 होईल, हा मायनस मायनस प्लस होऊन काय होईल 8 म्हणजे रूट ऑफ 1 प्लस 9 होत आहे, सॉरी 1 प्लस 8 होत आहे. इथं 1 प्लस 8 आणि अपॉन 2 इंटू 2 काय होणार आहे 4, पण याची व्हॅल्यू 9 आणि रूट ऑफ 9 काय होणार आहे 3 आणि हे सिम्प्लिफाय केलं एकदा प्लस कन्सिडर करून काय होईल 1 प्लस 3 अपॉन 2 होईल आणि दुसरं मायनस कन्सिडर करून 1 मायनस 3 अपॉन 2 होईल. ठीक आहे, पण इथं cos x बघितलं तर 1 प्लस 3 अपॉन 2 हे 2 होतं, पण आपल्याला माहित आहे cos x ऑलवेज तर cos x ची व्हॅल्यू ऑलवेज काय होते -1 2 प्लस 1 याच्यामध्येच असते आणि इथं cos x ची व्हॅल्यू 2 आली तर हे कधीच पॉसिबल होणार नाही. म्हणजे हे याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू अजिबात काढता येणार नाही आणि हे 1 3 अपॉन 2 हे -2/2 हे -1 होईल आणि cos x -1 आहे म्हणजे x काय होईल cos इनव्हर्स ऑफ -1 आणि cos इनव्हर्स ऑफ -1 म्हणजेच काय होईल पाय. नाहीतर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने हे सॉल्व्ह करू शकताय. हे cos x आणि हे -1 आहे, ही -1 cos मध्ये कधी असतं तर cos ऑफ पाय ची व्हॅल्यू -1 असते म्हणजे cos x cos पाय म्हणजे दोन्ही पण कोसाइन फंक्शन आहेत. याचा अर्थ हा अँगल इक्वल टू काय होईल तो जो अँगल आहे तो म्हणजे x पाय मिळेल. आता बाय ऑब्झर्वेशन जर बघितलं तर x 0 आणि x 2 पाय ऑल्सो सॅटिस्फाय दिस इक्वेशन. बघा जरा x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर cos स्क्वेअर ऑफ 0 म्हणजे cos 0 ब्रॅकेट स्क्वेअर cos 0 ची व्हॅल्यू 1 असते म्हणजे 2 इंटू 1 होईल मायनस cos ऑफ 0 पुन्हा 1 असतं म्हणजे -1 आणि ह्याचं +2 होईल इक्वल टू 0 होणार आहे आणि 2 पाय ठेवलं तरी पण 0 होणार आहे. पण देअरफॉर x कोऑर्डिनेट इन द इंटरवल 0 to 2 पाय काय होईल x पाय प्रीवियस स्लाइड मध्ये बघितलं आणि तो ऑब्झर्वेशन करून काय मिळेल तुम्हाला x ची व्हॅल्यू 0 आणि 2 पाय मिळेल. काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल, सिलेक्ट द अप्रोप्रिएट फ्रॉम द हिंट बास्केट अँड फिल अप द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ. तर ही आपल्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे तर करूया आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट. दिलेलं फंक्शन f of x x² + 5 आहे आणि g of x हे e⁻x + 3 आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचंय हिंट बास्केट मधून काय करायचंय सुटेबल इथे व्हॅल्यू ठेवायची f of g of x ची आणि इथे g of f of x ची f' काढायचा आहे g' काढायचा आहे आणि f of g of x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढून इन टर्म्स ऑफ f आणि g इथं पुट करायचंय आणि पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचंय आणि डेरिव्हेटिव्ह काढून पण पुन्हा x ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर काय येतंय ते हिंट बास्केट मधून काय करायचंय तुम्हाला कव्हर करायचंय. अजून क्वेश्चन संपलेला नाही. पुन्हा g of f of x जे फंक्शन आहे त्याचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं आहे ते इन टर्म्स ऑफ f आणि g सांगायचं आहे. पुन्हा जे कंपोजिट फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि हे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पुन्हा काय करायचंय मला x ऑफ -1 ठेवायचे म्हणजे हे सगळे डॉट ब्लँक स्पेसेस आहेत ते सगळे ब्लँक स्पेसेस इथून इथपर्यंत हिंट बास्केट आहे याच्यामधला एक एक पार्ट हे करून काय करायचंय त्या ब्लँक स्पेसेस मध्ये आपल्याला सुटेबल ठेवायचे. मग सोल्युशन मध्ये f of x दिलाय g of x दिलाय तर पहिला पार्ट फाइंड आउट करूया f of g of x. तर इथं f of g of x इथं f of x माहित आहे. आता x च्या जागी काय करतोय रिप्लेसमेंट g of x न
मग राईट हँड साइडला पण मला x रिप्लेसमेंट g ऑफ x न करावलं पाहिजे. म्हणजेच काय होईल g ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 होईल. पण g ऑफ x प्रोव्हाइड काय केलेलं आहे आपल्याला e रेज टू x प्लस 3 प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे g ऑफ x ची व्हॅल्यू e रेज टू x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 आणि याचा स्क्वेअर केला तर e रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर जर यूज केला तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर यूज करून हे होईल e रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 e रेज टू x प्लस 9. तर इथं जनरली काय होईल ही स्टेप 6 टाइम्स e रेज टू x होईल कारण 2 टाइम्स ab करायला पाहिजे. तर 6 इंटू e रेज टू x प्लस 9 प्लस 5 होईल आणि हे पुन्हा काय होईल e रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर e रेज टू 2x आणि याचं होईल 6 e रेज टू x प्लस 14. तसंच g ऑफ f ऑफ x करताना इथं g ऑफ x आहे आणि इथं याच्या ऐवजी काय ठेवायचं आपल्याला f ऑफ x ठेवायचं आहे. म्हणजे g ऑफ f ऑफ x करताना x चं रिप्लेसमेंट कशाने करायचंय f ऑफ x ने. म्हणजेच काय होईल e रेज टू f ऑफ x प्लस 3 होईल. पण f ऑफ x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी x स्क्वेअर प्लस 5 दिले त्याप्रमाणे g ऑफ f ऑफ x मिळेल. तर पुन्हा f डॅश x काढायचंय पण f ऑफ x काय दिलाय x स्क्वेअर प्लस 5 म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह 2x होईल आणि g डॅश x काढताना g ऑफ x दिलाय e रेज टू x प्लस 3 त्याप्रमाणे त्याचं डेरिव्हेटिव्ह e रेज टू 3x होईल. आता f ऑफ g ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचं आहे तर हे e रेज टू 2x प्लस 6 टाइम्स e रेज टू x प्लस 14 आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह जे होईल जनरल मध्ये ती f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x होईल. पण आता आपल्याला काय करायचंय पर्टिक्युलर मध्ये काढायचंय कारण आपल्याला x इक्वल टू 0 ची व्हॅल्यू या जनरल मध्ये ठेवता येणार नाही x इक्वल टू 0. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल हे f ऑफ g ऑफ x हे फंक्शन घ्यायचंय आणि याचं डेरिव्हेटिव्ह मला फाइंड आउट करायचं. तर d बाय dx ऑफ f ऑफ g ऑफ x तर हेच d बाय dx ऑफ e रेज टू 2x प्लस 6 e रेज टू x प्लस 14 होईल आणि e रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 e रेज टू 2x आणि याचं काय होईल 6 e रेज टू x होईल. 14 चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. मग हे डेरिव्हेटिव्ह झाले याच्यामध्ये x इज इक्वल टू 0 पुट करायचंय म्हणजे ही व्हॅल्यू आहे इथं 6 आणि पुन्हा x इक्वल टू जर 0 ठेवलं मी तर 2 इंटू e रेज टू 0 होईल प्लस 6 इंटू e रेज टू 0 होईल म्हणजेच हे 2 इंटू 1 आणि 6 इंटू 1 म्हणजेच काय होणार आहे हे सोल्युशन 8 होईल. म्हणजे अगोदरचे जे सोल्युशन आहे आपण हे केलेलं तर हिंट बास्केट मध्ये हे जे 8 आहे ते 8 काय असेल आपलं त्या पर्टिक्युलर प्लेसला आपल्याला पुट करावं लागेल. तर हे जे आहे ते चुकीचं आहे. पुन्हा द डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इन टर्म्स ऑफ f and g काय होईल g डॅश ऑफ f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x होईल. पण याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं अजून x घ्यायचंय कारण मला फाइंड आउट करायचंय त्या डेरिव्हेटिव्हचं ऍट x इक्वल टू -1. पण हे g ऑफ f ऑफ x आपण फाइंड आउट केलंय g ऑफ f ऑफ x हे e रेज टू x स्क्वेअर प्लस 5 प्लस 3 आहे त्याप्रमाणे काय होणार आहे e रेज टू x स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. आता याचा डेरिव्हेटिव्ह तर 0 होणार आहे आणि e रेज टू x स्क्वेअर 5 चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 5 पण हे डेरिव्हेटिव्ह पुन्हा 2x होईल आणि असा डेरिव्हेटिव्ह मिळेल. पण हे जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याला ऍट x इक्वल टू -1 करायचं आहे म्हणजे ह्या पार्टला काय करावं लागेल x इक्वल टू -1 म्हणजे 2 इंटू -1 e रेज टू -1 स्क्वेअर प्लस 5 पण हे -1 चा स्क्वेअर प्लस 1 होतो म्हणजे +1 + 5 6 म्हणजे e रेज टू 6 आणि हे -2
म्हणजेच काय होणार आहे -2e⁻⁶ हे याचं सोल्युशन होईल. म्हणजे अशा प्रकारे काय करायचं आपला एक्सरसाइज 1.1 हा एंड झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या नोट्स आवडल्या असतील तर तुम्ही काय करू शकताय, प्ले स्टोर वरती जाऊन RSN मॅथ सर्च करा आणि प्ले स्टोर वरून ॲप डाउनलोड करून तुम्हाला या सगळ्या नोट्स तिथं अवेलेबल असतील. म्हणजे या व्हिडिओ लेक्चर मध्ये जसं आपण एक्सप्लेन केलंय त्या सगळ्या नोट्स तुम्हाला तिथं पण अवेलेबल असतील. तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. जर तुम्हाला काय कमेंट करायची असेल या व्हिडिओ बद्दल, काय सूचना द्यायची असतील तर तुम्ही अवश्य कमेंट करा. आणि जो RSN मॅथ्स तर YouTube वरती RSN मॅथ्स जो चॅनल आहे तो चॅनल मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका. कारण आपले असे भरपूर जवळजवळ 12वीच्या सिलेबसचे 300 ते 400 व्हिडिओ तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट यूज करायला मिळणार आहेत. तर आपल्या मित्रांनाही सांगा की जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल, तुम्हालाही त्याचा फायदा होईल.